नमस्कार श्रोते हो, दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात सुरेश वैद्य सरांची धागे दोरे ही कादंबरी. ही कादंबरी मला चॅनलवर वाचण्याची परवानगी दिली याबद्दल सुरेश वैद्य सरांचे आणि ही कादंबरी मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल मंदार गोरे सरांचे मी मनापासून आभार मानतो. आणि तुम्हाला एक श्रोते हो विनंती करतो की तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात सुरेश वैद्य लिखित धागे दोरे भाग पहिला. न्यू इंडिया टाइम्सच्या इमारतीसमोर टॅक्सी थांबली तेव्हा संध्याकाळचे फक्त 6च वाजले होते. पण आकाशात जमा झालेल्या काळ्या ढगांनी वातावरण कमालीचं अंधारून आलं होतं. मधून विजासुद्धा चमकत होत्या. कोणत्याही क्षणी पावसाला सुरुवात होईल असं वाटत होतं. खरं तर पावसाळा सुरू व्हायला अजून किमान 1 महिना तरी होता. पण मुदतपूर्व निवडणुकांसारखंच पावसानंही मुदतीपूर्वी हजेरी लावायचं ठरवलेलं असावं. मी टॅक्सीतनं उतरलो. पावसाच्या भीतीनं नुकताच खरेदी केलेला रेनकोट हातावर टाकला. टॅक्सीचं मीटर पेड केलं आणि इमारतीच्या प्रवेशद्वाराकडे वळालो. प्रवेशद्वाराच्या दिशेनं मी 2-3 पावलंच टाकली असतील तेवढ्यात पाठीमागून कोणीतरी मला हाक मारली. मी थांबलो. वळून समोरच्या वाहत्या रस्त्याच्या दिशेनं बघितलं. रस्त्याच्या पलीकडे एक पांढऱ्या रंगाची फियाट उभी होती आणि ड्रायव्हिंग सीटवर बसलेली एक तरुणी खिडकीतून हात बाहेर काढून मला आपल्याकडे येण्याची खूण करत होती. एवढ्या लांबूनही मी तिला चटकन ओळखलं. ती भैरवी होती. भैरवीची आणि माझी ओळख राजेशमुळे झाली होती. राजेश माझा एक चांगला मित्र होता, पण दुर्दैवानं 2-2.5 महिन्यांपूर्वी झालेल्या एका कार ॲक्सिडेंटमध्ये त्याचा मृत्यू झाला होता. आणि भर तारुण्यातच भैरवीला राजेशची विधवा म्हणून जगायची वेळ आलेली होती. भैरवीला बघताच राजेशला झालेल्या त्या विचित्र अपघाताची मला पुन्हा एकदा आठवण झाली. 2-2.5 महिन्यांपूर्वीच्या त्या रात्री राजेश आणि भैरवी एक पार्टी आटोपून परत येत होते. कार भैरवी चालवत होती. रस्ता तसा निर्मनुष्य होता त्यामुळे साहजिकच भैरवीनी कारला थोडा जास्तच वेग दिलेला होता. पण अपघातानंतर भैरवीनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार समोरून वेगात येणाऱ्या एका ट्रकची धडक चुकवण्यासाठी तिने कार रस्त्याच्या कडेला घेण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या प्रयत्नात कारवरचा तिचा ताबा सुटला होता आणि रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका झाडावर कार जाऊन आदळलेली होती. त्या अपघातात राजेश जागच्या जागी ठार झाला होता. भैरवी मात्र वाचलेली होती. तिच्या शरीरावर साधा ओरखडाही उठला नव्हता. हा चमत्कार कसा झाला हे कोणाच्याच लक्षात येत नव्हतं. सुरुवातीला या अपघातामागे काहीतरी काळबेरं असावं असा पोलिसांना संशय आला होता, पण तपासाअंती त्यात काही तथ्य नसल्याचं लक्षात आल्यावर पोलिसांनी ही केस फाईल करून टाकली होती. मी रस्ता ओलांडून भैरवीच्या कारजवळ गेलो. हॅलो. कारच्या खिडकीजवळ वाकत मी म्हणालो, आज इकडे कुठे? तुझीच वाट बघत होते, भैरवी म्हणाली. अरे मग वर माझ्या केबिनमध्ये जाऊन बसायचं नाही का? आत्ता 5च मिनटं झाली आहेत मला येऊन. अच्छा, चल ना मग वर जाऊन बसूयात. नाही, मी जरा घाईत आहे. तूच जरा गाडीत येऊन बैस. काही विशेष? हो, जरा तुझ्याशी बोलायचं आहे. ओके. तिने आपल्या बाजूचा दरवाजा उघडला. मी तिच्या बाजूच्या सीटवर बसलो. हां, बोल. विकी, भैरवी किंचित थांबत काहीशा गंभीर आवाजात म्हणाली, तुझ्या सल्ल्यानुसार आईंनी त्या प्रायव्हेट डिटेक्टिव्हची मदत घेतली होती ना? म्हणजे रामदास नाईक? हां, तोच. हे बघ, सुमित्रा देवींनी रामदास नाईकची मदत माझ्या सल्ल्यानुसार नाही तर तुमच्या फॅमिलीचा वकील नागराज कोठाडियाच्या शिफारसीनुसार घेतली होती. हां, पण त्या रामदास नाईकविषयीची चौकशी आईंनी तुझ्याकडे केली होती ना? हां, पण नागराजनी रामदासचं नाव सुचवल्यानंतर. रामदास रिटायर पोलीस इन्स्पेक्टर असल्यानं मी त्याला ओळखत होतो, म्हणूनच सुमित्रा देवींनी त्याच्याविषयी माझ्याकडे चौकशी केली आणि रामदास एक प्रामाणिक माणूस असल्यानं, शिवाय पोलिसात नोकरी केलेली असल्यानं आपल्या कामातही तो हुशार आहे, त्यामुळे मी त्याची फक्त खात्री दिली एवढंच.
भैरवी काहीही न बोलता काहीशा अस्वस्थपणे स्टिअरिंगवरनं हात फिरवत राहिली. तिला काहीतरी विशेष बोलायचं आहे हे माझ्या लक्षात आलं. नकळत माझंही कुतूहल जागं झालं. भैरवी, तुला त्याच्याविषयी काही बोलायचं आहे का? हो, तो परत आलाय. अच्छा. आणि तो तुझ्याकडे येणार आहे. माझ्याकडे? मी काहीशा चकित नजरेनं तिच्याकडे बघितलं. माझ्याकडे कशासाठी येणार आहे तो? त्याच्याकडे असणाऱ्या कागदपत्रांचे फोटो काढून घेण्यासाठी. आज शनिवार असल्यामुळे त्याच्या नेहमीच्या फोटोग्राफरचं दुकान बंद आहे आणि सावधगिरीच्या दृष्टीनं तो दुसऱ्या एखाद्या अनोळखी फोटोग्राफरकडे जात नाही. त्याच्या दृष्टीनं विश्वासपात्र असा तूच एक माणूस आहेस, म्हणून या कामासाठी तो तुझ्याकडे येणार आहे. पण तो माझ्याकडे येणार आहे हे तुला कसं काय माहिती? मला माहिती आहे, पण रामदास माझ्याकडे येणार आहे याची मला कसलीही कल्पना नाही आहे. मी तर गेल्या महिनाभरापासून त्याला पाहिलंसुद्धा नाही आहे. अरे, गेली महिनाभर तो मुंबईत नव्हतास, मग कसं बघणार तू त्याला? म्हणजे आईंनी त्याच्यावर जे काही काम सोपवलं होतं ना, त्याच कामाच्या संदर्भात तो गेला महिनाभर मुंबईच्या बाहेर होता. ते काम पूर्ण करून तो परतला आहे. त्याच्याकडे काही कागदपत्र आणि दस्तऐवज आहेत. रेकॉर्ड ठेवण्यासाठी सुलभ जावं म्हणून अशा कागदपत्रांचे फोटो काढून ठेवायची त्याची पद्धत आहे. बरं, मग विकी, मी म्हणत होते की जे फोटो तू काढशील ना त्याचे, म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे विकी. भैरवी अडखळत बोलत होती आणि नंतर सरळ माझ्याकडे आपली नजर रोखली तिने आणि म्हणाली, विकी, तू माझा मित्र आहेस. रामदास नाईकपेक्षाही तू अधिक जवळचा मित्र आहेस. भैरवीला एकदम अशी आपल्या मैत्रीची दुहाई द्यायची गरज का असावी? मी टक लावून तिच्याकडे बघितलं. ज्या पद्धतीनं ती हे बोलली होती ना, ती पद्धत मला काहीशी खटकली होती. शिवाय माझ्याकडे बघणारी तिची ती नजर, त्या नजरेतले भाव मला फारसे आवडलेले नव्हते. भैरवी साधारण 25 वर्षांची होती. दिसायला ती अतिशय सुंदर होती. एखाद्या अभिनेत्रीलाही लाजवेल असं तिचं सौंदर्य होतं. तिच्या एकंदर वेशभूषेवरून, वागण्या बोलण्यावरनं तिला विधवा होऊन केवळ 2-2.5 महिनेच झालेत असं वाटतही नव्हतं. भैरवी, मला समजलं नाही तुला काय म्हणायचं आहे ते. तिचा हेतू लक्षात येऊनही मी मुद्दाम अज्ञान पांघरलं. न समजण्यासारखं यात काहीच नाही आहे. भैरवी आता न अडखळता स्पष्ट स्वरात म्हणाली, रामदासकडच्या कागदपत्रांचे फोटो तू काढशील तेव्हा उघड आहे की त्या कागदपत्रात काय आहे हे तू बघणार. माझ्या म्हणण्याचा अर्थ, त्या कागदपत्रात काय आहे हे तुझ्यापासून लपून नाही राहणार. थोडक्यात त्या कागदपत्रात काय आहे हे तुला जाणून घ्यायची उत्सुकता आहे, असंच ना? भैरवीनी मान डोलवली. का? ती गप्प राहिली. मग मी शांत स्वरात म्हणालो, हे बघ भैरवी, रामदास अशा काही कामासाठी माझ्याकडे येणार आहे याची मला कल्पना नाही आहे, पण आता तू म्हणतेच आहेस तर ते खरं असावं. पण एक गोष्ट तू लक्षात घ्यायला हवीस, रामदास माझा मित्र आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवून तो माझ्याकडे येणार आहे. जर त्याच्याकडच्या कागदपत्राची माहिती मी तुला दिली तर एका मित्राचा विश्वासघात केल्यासारखं होणार नाही का ते? अरे पण विकी, आणखीन एक. तिचं बोलणं मध्येच तोडत मी म्हणालो, सुमित्रा देवींनी त्याच्यावर कोणतं काम सोपवलं होतं याची मला कल्पना नाही, पण ते काम अतिशय गुप्त असणार यात शंका नाही. नाहीतर मग एका प्रायव्हेट डिटेक्टिव्हची मदत त्यांनी का घेतली असती? अरे पण, आणि तिच्या पणकडे दुर्लक्ष करत मी पुढे म्हणालो, जर ती कागदपत्र त्या कामाशी संबंधित असतील तर रामदास ती कागदपत्र आणि त्यावरचा आपला रिपोर्ट सगळ्यात पहिल्यांदा सुमित्रा देवींनाच दाखवणार हे उघड आहे. पण जर त्या कागदपत्रातली माहिती मी पहिल्यांदा तुला दिली तर मग त्या माहितीची गुप्तता ती काय राहिली? शिवाय आपल्या क्लायंटला दिली जाणारी माहिती जर आधीच बाहेर फुटली तर रामदासच्या धंद्यावर त्याचा परिणाम नाही होणार का? कोण परत त्याच्यावर विश्वास टाकून त्याच्यावर काम सोपवेल? भैरवीचा चेहरा एकदम उतरला. निराशेचे भाव तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे उमटले होते. माझ्या चेहऱ्यावरची नजर बाजूला वळवून ती विमनस्कपणे समोर बघायला लागली. मग या संदर्भात तू सरळ रामदासशीच का नाही बोलत आहेस? मी सुचवलं तिला.
ठीक आहे, मी विचार करते. पण तिच्या चेहऱ्यावरनं लक्षात येत होतं की तिला तसला कसलाही विचार करायची तिची इच्छा नाही. मग मीही तिला त्याच्यावरनं फारसं छेडलं नाही. तो विषय तिथेच संपवत मी नेहमीच्या स्वरात म्हणालो, चल वर जाऊ, एक एक कप कॉफी घेऊ. नाही नको, पुन्हा कधीतरी. ओके, असं म्हणत मी माझ्या बाजूचं दार उघडलं. विकी, मी वळून तिच्याकडे बघितलं. विकी, आत्ता जे काही मी बोलले ते विसरून जा. खरं तर अशी काही विचित्र मागणी मी तुझ्याकडे करायला नको होती. आय एम सॉरी. इट्स ऑल राईट. तिने काहीसं उडून ताणून आपल्या चेहऱ्यावर हसू आणलं. मी कारमधनं खाली उतरलो. मी उतरताच भैरवीनं कार स्टार्ट केली. भैरवी गेल्यानंतर साधारण अर्ध्या तासाने रामदास माझ्या केबिनमध्ये शिरला. अपेक्षित असूनही रामदासला बघताच मी काहीसा चकित झालो. याचा अर्थ भैरवीचा अंदाज खरा होता. पण मग ही माहिती भैरवीला कुठून मिळाली असावी? गॉड नोज. अरे नाईक साहेब, तुम्ही या की या. मी रामदासचं स्वागत केलं. काय चाललंय रिपोर्टर साहेब? माझ्या समोरच्या खुर्चीत बसत रामदास म्हणाला. आपल्या हातातली ब्रीफकेस त्याने आपल्या मांडीवर ठेवली. काय बास पोटापाण्याचा उद्योग करतोय? तुम्ही सांगा, कुठे होतात इतके दिवस? अरे माझं काय आहे, तुझ्यासारखा पोटापाण्याचा उद्योग करत फिरत होतो मी. कुठे कुठे फिरून आलात? गोवा, कोल्हापूर, अहमदाबाद. अगदी पायाला भिंगरी लागल्यागत फिरत होतो. पण या फिरण्याचं सार्थक झालं बरं का. सुमित्रा देवींसारख्या क्लायंटसाठी फिरण्यात मजा येते मित्रा. बरं तू काय घेणार, चहा कॉफी? नाही, चहाच मागव. मी टेबलावरची बेल दाबून चपराशाला आत बोलवलं आणि 2 चहा आणायला सांगितले. रामदास नाईक साधारण 60 वर्षांचा होता, पण वयाच्या मानानं त्याची तब्येत चांगली दणकट होती. पोलीस खात्यात 30 वर्ष नोकरी करूनही त्याचं पोट सुटलेलं नव्हतं की शरीर बेडौल झालेलं नव्हतं. इमानदारीत नोकरी करून 2 वर्षांपूर्वी तो इन्स्पेक्टर या पदावरनं रिटायर्ड झालेला होता. रिटायर्ड झाल्यानंतर त्यांनी हा प्रायव्हेट डिटेक्टिव्हचा धंदा सुरू केला होता. सुरुवातीला रामदासचा वनमॅन शो होता, पण नंतर त्यांनी एक असिस्टंट ठेवला होता. त्याचा असिस्टंट शंकरसिंग माने एक रिटायर्ड पोलीस इन्स्पेक्टरच होता आणि त्यामुळे रामदासचं त्याच्याशी तसं चांगलं जमत होतं. खेतवाडीमध्ये व्ही.पी. रोडवर रामदासनं आपल्या या डिटेक्टिव्ह एजन्सीचं छोटंसं ऑफिस थाटलं होतं आणि भारतासारख्या देशातही, विशेषतः मुंबईसारख्या शहरात, प्रायव्हेट डिटेक्टिव्हला तसे बरे दिवस असल्यामुळे रामदासला या धंद्यातनं बऱ्यापैकी पैसा मिळत असावा असं म्हणायला काही हरकत नव्हती. चहा संपवून कप खाली ठेवत रामदास काहीसा कृतज्ञ स्वरात म्हणाला, विकी, अरे तुझ्यामुळं मला सुमित्रा देवीसारखा क्लायंट मिळाला, याच्याबद्दल मला तुझे आभार मानायला पाहिजे. नाही नाईक साहेब, माझे कसले आभार मानताय? मी असं काय विशेष केलं आहे? अरे नाही कसं म्हणतो, तू तर माझी शिफारस केली ना. हे बघा, तुमचं काम ही तुमची शिफारस आहे नाईक साहेब. तुम्ही उगाचच मला श्रेय देताय. अरे तुला माहिती नाही विकी, सुमित्रा देवींसारखी स्त्री प्रायव्हेट डिटेक्टिव्हकडं फारशा चांगल्या नजरेनं बघतच नाही. तिच्या दृष्टीने आहे ना, सगळे प्रायव्हेट डिटेक्टिव्ह चोर आणि लफंगेच आहेत. मिळालेल्या माहितीच्या जोरावर ते आपल्याच क्लायंटला ब्लॅकमेल करायला मागं पुढं बघत नाहीत, अशी त्यांची धारणा होती. अरे तू जर माझी शिफारस केली नसती ना, तर त्यांचा माझ्यावर बी विश्वास नसता बसला. तू माझ्याबद्दल खात्री दिल्यामुळे तिने आपलं अतिशय गुप्त काम माझ्यावर सोपवलं आणि ते काम मी यशस्वी केलं, याचा मला लय अभिमान वाटतोय. उद्या सकाळी मी माझा रिपोर्ट तिला देऊन टाकणार आहे. सुमित्रा देवींनी तुमच्यावर सोपवलेलं काम तुम्ही यशस्वी करून दाखवणार याबद्दल मला खात्री होती. टेबलावरचं पाकिट उचलून मी एक सिगरेट रामदासला दिली, दुसरी मी घेतली. मग लायटरनं दोघांचेही सिगरेट्स पेटवल्या. सिगरेटचे 2-3 झुरके घेतल्यावर रामदासनं विचारलं, आता मी इथं का आलो हे तू विचारलंच नाही मला अजून. नाही विचारलं? मी चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव आणत म्हणालो. चला आता विचारतो, कसं काय येणं केलं? रामदासनं आपल्या कोटाच्या आतल्या खिशातनं एक खाकी रंगाचा मोठा लिफाफा काढला. लिफाफा माझ्यासमोर ठेवत म्हणाला, याच्यात सुमित्रा देवींच्या केसशी संबंधित काय कागदपत्र आहेत. माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे या कागदपत्राचं रेकॉर्ड मला जवळ ठेवायचे.
या कागदपत्रांचे फोटो मला तुझ्याकडनं काढून हवेत. आज शनिवार असल्यामुळं माझा नेहमीचा फोटोग्राफर दुकान बंद ठेवून गेला आहे आणि मला उद्या सकाळी ही सगळी कागदपत्रं सुमित्रा देवीच्या हवाली करायची, म्हणून मला तुझ्याकडे यायला लागलं. किती फोटो काढावे लागतील? सगळे मिळून 20 आहेत. आणि विकी, तू मला फक्त निगेटिव्ह बनवून दे, प्रिंट काढायची घाई नाही आहे. प्रिंट मी सावकाशीने नंतर केव्हा बी काढून घेईन. हो चालेल ना, ठीक आहे. आणि यासाठी जो काय खर्च येईन त्याचे पैसे देईन मी तुला. अहो काय नाईक साहेब, काय उगाच लाजवत आहे मला? हे काय खर्चायचं काम आहे का? आता रोल तर लागणार ना. लागला तर माझ्या कुठला खिशातला जाणार आहे? आणि खात्यात असताना तुम्ही काय मला कमी मदत केली आहे का? अहो त्या बदल्यात तुमची सेवा करायचा एवढा मौका द्या की आम्हाला. रामदास मग काही बोलला नाही. मी लिफाफा उघडला, आतले कागद बाहेर काढले. त्यात वेगवेगळ्या आकाराचे बरेच कागद होते. काही फोटोस्टॅट कॉपीज होत्या, काही पोलीस रेकॉर्डला असलेल्या जबाबाच्या कॉप्या होत्या, काही जुन्या रेकॉर्डचे फोटो होते आणि 2 पत्र होती. मी सगळी कागदपत्र पुन्हा लिफाफ्यात घातली. उठून उभा राहत म्हणालो, या. रामदास उठला, माझ्या बरोबरीनं चालायला लागला. रामदासला घेऊन मी पॅसेजच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या डार्करूममध्ये शिरलो. डार्करूम त्यावेळी रिकामीच होती. मी आवश्यक तेवढ्या प्रकाशाची व्यवस्था केली, कॅमेरा ॲडजस्ट केला आणि एक एक कागदपत्राचे फोटो घ्यायला लागलो. मनातल्या मनात मी विचार करत होतो की या कागदपत्रात असं काय होतं की ज्यातली माहिती जाणून घेण्यासाठी भैरवी एवढी उतावीळ झालेली होती. रामदास इथे येण्याआधी तिने इथे येऊन मला आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी अगदी आपल्या शरीराची लालूचही तिने मला दाखवली होती. वास्तविक ज्या कागदपत्रांचे फोटो मी घेत होतो त्यात काय आहे हे जाणून घेण्यात मला अजिबात इंटरेस्ट नव्हता. पण तरीही काही गोष्टी अशा होत्या की ज्या मनात नसतानासुद्धा माझ्या मेंदूत कोरल्या गेल्या होत्या. यंत्रवत काम करत असतानाही त्या माझ्या नजरेतनं सुटू शकल्या नव्हत्या. उदाहरणार्थ मी पाहिलं की त्या कागदपत्रात 2 जन्मतारखेचे दाखले होते, 2 रजिस्टर्ड लग्नाचे दाखले होते, एक घटस्फोटाचा दाखला होता, एक कुणीतरी दिलेला पोलीस जबाब होता, 2 पत्र होती आणि 2 पोलीस रेकॉर्ड असलेली फोटोस्टॅट कॉपीज होत्या. तुमच्या गैरहजेरीत तुमच्या ऑफिसची काय परिस्थिती होती नाईक साहेब? काहीतरी बोलायचं म्हणून मी विचारलं. अरे माझा असिस्टंट शंकर सिंग, तो ऑफिस सांभाळत होता ना. तसा काय फारसा बिझनेस नाही झाला म्हणा, पण शंकर सिंग असल्यामुळं ऑफिस बंद नाही राहिलं, एवढा फायदा मात्र झाला. तुमचा हा शंकर सिंग कसा काय माणूस आहे? म्हणजे डिटेक्टिव्ह एजन्सीमध्ये काम करणारा माणूस तेवढाच हुशार लागतो ना, त्या अर्थाने विचारतोय. हाय तेवढे गुण त्याच्यात नक्कीच आहेत. कसं आहे, तो बी पूर्वी पोलीस खात्यातनं रिटायर झालेला माणूस आहे ना. शेवटच्या कागदाचा फोटो काढून मी कॅमेऱ्यातनं फिल्म रोल बाहेर काढला. माझं काम होताच रामदासनी सगळे कागदपत्र गोळा केले, पुन्हा ते व्यवस्थित लिफाफ्यात घातले आणि लिफाफा काळजीपूर्वक आपल्या कोटाच्या आतल्या खिशात ठेवला. नाईक साहेब, आता तुम्ही जरा माझ्या केबिनमध्ये जाऊन बसा, मी फिल्म डेव्हलप करून येतो. या कागदपत्रात तू काय पाहिलं? रामदासनं काहीशा अस्वस्थ स्वरात विचारलं. नाही, मी काही पाहिलेलं नाही आहे नाईक साहेब. मी किंचित हसून म्हणालो. हे बघा, तुमची ही कागदपत्रं गुप्त स्वरूपाची आहेत याची मला कल्पना आहे, त्यामुळे ती न बघण्याची नैतिकता मी पाळलेली आहे. त्या कागदपत्रांकडे लक्ष जाऊ नये म्हणून तर मी स्वतःला तुमच्याशी बोलण्यात गुंतवलं होतं. अरे सॉरी बरं का विकी. रामदास काहीसा ओशाळवाणा हसत म्हणाला आणि डार्करूममधनं बाहेर पडला. रामदास गेल्यावर मी डार्करूममधले सगळे दिवे बंद करून लाल दिवा लावला आणि कॅमेऱ्यातनं काढलेला रोल उलगडून डेव्हलपरच्या रसायनात बुडवला. रोल डेव्हलप झाल्यावर तो धुतला आणि 2 बोटांच्या चिमटीत धरून वाळण्यासाठी एका तारेवर लटकवला. फिल्म सुकायला किमान अर्धा पाऊण तास तरी लागणार होता. मी माझ्या केबिनमध्ये आलो. रामदास मगाशच्याच आपल्या खुर्चीवर बसलेला होता. टेबलाला वळसा घालून मी माझ्या खुर्चीवर बसत असताना फोनची बेल वाजली. मी रिसिव्हर उचलला, कानाला लावला. येस. हां, बोलतोय. हो आहेत, 1 मिनिट. मी रिसिव्हर रामदासच्या समोर धरत म्हणालो, तुमचा फोन आहे. काय शंकर सिंगचा असणार. माझ्या हातातनं रिसिव्हर घेत रामदास म्हणाला,
मी हिथं हे त्याला सांगून आलतो ना, आणि त्याला सांगितलं होतं, म्हणलं काय अर्जंट काम असेल तर मला इथंच फोन कर. मग रिसिव्हर कानाला लावत तो म्हणाला, हॅलो, हा मी रामदास बोलतोय. काय? ठीक आहे मी येतो. अरे हो, लगी बाबा, लगी निघतो. रिसिव्हर क्रेडलवर ठेवून रामदास उठून उभा राहिला. ते निगेटिव्ह तयार व्हायला अजून किती वेळ लागेल? निगेटिव्ह तयार आहेत, पण फिल्म सुकायला अजून किमान अर्धा तास लागेल. हे बघा, तेवढा वेळ काय मला इथं थांबता येणार नाही. एक क्लायंट आला आहे, मला ताबडतोब ऑफिसमध्ये जायला पाहिजे. मी परत येतो आणि निगेटिव्ह घेऊन जातो. तरी किती वेळ लागेल तुम्हाला? नाही, तसं काही सांगता नाही ना येणार, रामदास काहीशा चिंतित स्वरात म्हणाला. आणि कसं आहे, माझ्यामुळं तू इथं अडकून पडावं असं पण मला वाटत नाही. मग निगेटिव्ह मी तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये पाठवून दिल्या तर? नाही नको, मी स्वतः येऊन घेऊन जाईल. आणि हां, समज मी परत येईपर्यंत तुला इथं थांबणं शक्य नसन तर निगेटिव्ह एका लिफाफ्यात घालून त्याच्यावर माझं नाव लिहून तो लिफाफा तू इथं. रामदासनी माझ्या टेबलावरच्या एका ट्रेकडे बोर्ड दाखवलं. इथं म्हणजे ह्या ट्रेमध्ये असलेल्या फायलींच्या खाली ठेवून जा. आणि जाताना तुझ्या चपराशाला सांगून जा की मी कधी बी आलो तरी तुझ्या केबिनमध्ये जाण्यापासून त्यांनी मला अडवायचं नाही. मी येईल, स्वतः येईल आणि तो लिफाफा इथनं स्वतः घेऊन जाईल मी. मग एवढं करण्यापेक्षा मी तो लिफाफा चपराशाकडे देऊन ठेवला तर? नाही, तो लिफाफा तो इथं ठेव ट्रेमध्ये. कसं आहे विकी, त्या निगेटिव्ह कोणाच्या हातात पडू नये अशी माझी इच्छा आहे ना. ओके. हे बघा, तुम्ही येईपर्यंत शक्यतो मी इथेच ऑफिसमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो, पण इनकेस मला कुठे जायला लागलं तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते निगेटिव्ह मी पाकिटात घालतो आणि इथे ठेवतो. थँक्यू विकी, थँक्यू. रामदासनी माझे आभार मानले आणि मग तो माझ्या केबिनमधनं बाहेर. रामदास गेल्यावर 5-1 मिनिटांनी शांताराम माझ्या केबिनमध्ये शिरला. शांताराम नुकताच बाहेरनं आलेला दिसत होता. आपल्या गळ्यातला कॅमेरा उतरवत तो माझ्याशी काही बोलणार एवढ्यात इंटरकॉमचा बझर झाला. हातानं शांतारामला थांबण्याची खूण करत मी रिसिव्हर उचलला, कानाला लावला. हॅलो विकी. पलीकडनं आमचा चीफ एडिटर अय्यरचा आवाज माझ्या कानात शिरला. हां, काय करतोय तो? अय्यरने विचारलं. आपल्या ऑफिसच्या बाहेर चहाचा स्टॉल टाकायचा विचार करतोय मी. विकी, बी सिरियस? अरे काय बी सिरियस? करण्यासारखं काही घडलेच नाही आहे, मग काय करणार? म्हणजे मोकळाच आहेस म्हण की. हो, मग ताबडतोब एक काम कर, परळला जा. कशाला? अरे ते कामगारांचा नेता दादा साळवी, कुणीतरी गोळ्या घालून खून केलंय बघ त्याचं. कसा? अरे आपल्या ऑफिसमधनं तो बाहेर पडत असताना कुणीतरी त्याला भर रस्त्यात गोळ्या घातल्या की. ते मारेकरी पकडले गेले का? माहिती नाही रे, त्याच्यासाठी तर तुला जायला सांगतोय ना मी. ओके. रिसिव्हर ठेवून मी उठून उभा राहिलो. बाजूला ठेवलेला माझा नवा रेनकोट उचलला, हातावर टाकला. शांताराम, तू काय करतोयस आता? नाही, काही नाही, पण आता करणार आहे, शांताराम म्हणाला. विक्रोळी भांडूप दरम्यान रेल्वे प्रवाशांनी मोठा हंगामा केला. सातत्यानं उशिरा धावणाऱ्या लोकल गाड्यांवरचा राग त्यांनी भांडूप स्टेशनवर काढला. जोरदार दगडफेक केली. त्याचे काही फोटोग्राफ मी काढलेत. रोल डेव्हलप करून त्याच्या प्रिंट काढून अय्यरच्या पुढ्यात आपटायचे आहेत मला. पण तुझं काय काम आहे? माझं एक छोटंसं काम आहे. डार्करूममध्ये आपण जिथे निगेटिव्ह सुकवण्यासाठी टांगतो त्यातल्या शेवटच्या तारेवर मी एक रोल टांगला आहे. तो अजून सुकलेला नसेल. तो सुकल्यावर त्याच्या निगेटिव्ह कापून एका लिफाफ्यात घाल. त्याच्यावर रामदास नाईकचं नाव लिहून तो लिफाफा या ट्रेमध्ये फायलीच्या खाली ठेवून दे. बस एवढंच? हो. आणखीन एक सूचना द्यायची विसरलास की तू. कसली? हीच ना, खबरदार, जर त्या निगेटिव्ह बघण्याचा प्रयत्न केलास तर बघ. आता हे मी सांगायला पाहिजे का? तुला तेवढी अक्कल नाही आहे? आहे रे, पण काय रे, हे रामदास नाईक पुरुषी नाव वाटतंय. बरं मग? नाही, माझ्या म्हणण्याचा अर्थ, ज्या पोरीचे तू फोटो काढलेत तिचं नाव रामदास कसं? शांताराम, शटअप. ओके. पण निदान एवढं तरी सांग ना की त्या फोटोत त्या पोरीनं कुठले कपडे घातलेत? नाही, म्हणजे कपडे घातलेत का तशीच आहे? शांताराम. ओके बॉस, ओके. शांतारामनं आपले दोन्ही कान पकडण्याचं नाटक केलं. मी त्याच्या पाठीत धपाटा घालून केबिनमधनं बाहेर आलो. परळला जातानाही माझ्या डोक्यात भैरवीचेच विचार घोळत होते. रामदासच्या त्या कागदपत्रात भैरवीला एवढा इंटरेस्ट का होता?
त्यातली माहिती जाणून घेण्यासाठी ती एवढी उत्सुक का होती? त्या कागदपत्रात ज्या नावांचा उल्लेख होता त्यातली 3 नावं नकळत माझ्या मेंदूत कोरली गेली होती. इतर नावं मला आठवत नव्हती, पण मी एवढं मात्र ठामपणे सांगू शकत होतो की त्या कागदपत्रात कुठेही भैरवीच्या नावाचा उल्लेख नव्हता. जी 3 नावं मला आठवत होती त्यातलं एक नाव माझ्या चांगल्या ओळखीचं होतं. ते नाव कमलेशचं होतं. कमलेश हा सुमित्रा देवींचा सगळ्यात धाकटा मुलगा होता. तो आपल्या इतर 2 भावांपेक्षा जास्त आधुनिक आणि दिसायलाही देखणा होता. त्याचं वय साधारण 27-28 होतं. अजून तो अविवाहित होता. कदाचित म्हणूनच की काय त्याच्या भोवती नेहमी तरुण मुलींचा घोळका असायचा. 1-2दा मी त्याला लग्नावरनं छेडलं. त्यांनी मला सांगितलं की आपल्या आईच्या मनाविरुद्ध तो लग्न करू शकत नव्हता, कारण तसं केलं तर सुमित्रा देवी त्याला आपल्या करोडो रुपयांच्या संपत्तीतला एक छदामसुद्धा देणार नव्हती. कमलेशचा विवाह आपल्याच पसंतीच्या मुलीशी व्हावा अशी सुमित्रा देवींची इच्छा होती, आग्रहसुद्धा होता. आणखीन जी 2 नावं मी त्या कागदपत्रात पाहिली होती ती दोन्ही नावं मात्र मला अनोळखी होती. ही 2 नावं मी आजवर कधीही ऐकली नव्हती. मीना पंड्या आणि भवानी सिंग वाघेला ही ती 2 नावं होती. श्रोते हो, सुरेश वैद्य लिखित धागे दोरे या कादंबरीचा हा होता पहिला भाग. दुसरा भाग ऐकण्यासाठी उद्या आपण भेटणार आहोत दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.